श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपण जीवनात अनेकदा बघतो की काही लोक आपल्याला जाणीवपूर्वक त्रास देतात. कधी आपल्या चांगल्या स्वभावाचा गैरफायदा घेतात, कधी आपल्याला वाईट वागायला भाग पाडतात. एखाद्याने वारंवार दुखावलं, टोचलं, चिडवलं, अन्याय केला तर आपणही रागाने वागायला सुरुवात करतो. पण प्रश्न असा आहे, हे योग्य आहे का? यावर स्वामी काय म्हणतात? स्वामी सतत एकच शिकवण देतात. तुम्ही कोण आहात हे विसरू नका. दुसऱ्याच्या वागण्यामुळे तुमची ओळख बदलू नका. म्हणजे जर एखादा आपल्याला चिडवतो म्हणून आपण वाईट झालो, तर आपण त्याच्या पातळीवर गेलो. स्वामी म्हणतात, वाईटाला उत्तर वाईटाने दिलं तर जगात फरक काय उरेल? पण वाईटाला उत्तर प्रेमाने दिलं तर तोही माणूस बदलतो. हेच आहे संतांचा मार्ग. एक कथा सांगते. एका भक्ताला सतत त्याच्या घरातल्यांकडून अपमान सहन करावा लागत होता. ते लोक त्याच्यावर टीका करायचे, त्याला काहीही काम करू देत नव्हते. तो खूप संतापायचा, पण स्वामींच्या चरणी गेला. स्वामी म्हणाले, त्यांनी तुला वाईट वागायला भाग पाडलं, पण तू वाईट झालास का? नाही. मग समजून घे, तुझं पुण्य तुझ्याकडे आलं, त्यांचं पाप त्यांच्याकडे गेलं. हा संदेश ऐकून भक्त शांत झाला. काही दिवसांनी घरच्यांचा दृष्टिकोनच बदलला, कारण त्याने प्रत्युत्तर दिलेच नाही. तो शांत स्वामी भक्त राहिला. खरं तर जेव्हा कोणी आपल्याला वाईट वागायला भाग पाडतो, तेव्हा तो आपला मनाचा ताबा घेतो. जर आपण शांत राहिलो तर आपण आपल्या मनाचा राजा. पण जर आपण रागावून उलट उत्तर दिलं तर आपण त्याच्या हातातली बाहुली झालो. स्वामी सांगतात, मनाचा ताबा ठेवला म्हणजे जग तुमचं ऐकेल. स्वामी म्हणतात की नामजप करा. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. राग येतो तेव्हा मनात सतत जपा. वाईट वागणाऱ्याला शांतपणे पहा, त्याच्यावर दया ठेवा, कारण त्याचं मन अंधारलेलं आहे. लक्षात ठेवा, तो तुम्हाला वाईट बनवायला लावतोय, म्हणजे तुमची शक्ती तोडायचा प्रयत्न करतोय. पण तुम्ही नम्र राहिलात तर तुमचं तेज वाढतं. एखाद्याने वाईट बोललं, वाईट वागलं तरी स्वामींचं नाव घेतलं की ते बाणासारखा शब्द तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही. कल्पना करा, तुम्हाला अपमानित केलं, पण तुम्ही स्वामींचं नाव घेतलं. त्या क्षणी तुमचं मन शांत झालं. तुम्हाला जिंकायचंय ते त्या व्यक्तीला नाही. तर स्वतःच्या रागाला स्वामी म्हणतात, जग जिंकलंस तर काय झालं, स्वतःला जिंकलंस तर खरा पराक्रम केला. म्हणून जर कोणी तुम्हाला वाईट वागायला भाग पाडत असेल तर लक्षात ठेवा, तो तुमचा गुरु आहे. कारण तो तुमचा संयम शिकवतोय. तो तुमचा आरसा आहे, कारण तो दाखवतो की तुमचं मन किती स्थिर आहे, आणि तोच तुमच्या पुण्याची परीक्षा आहे. शेवटी स्वामींच्या चरणी नम्र होऊन म्हणूया, स्वामी, कुणी काहीही बोलो, मी फक्त तुमचं नाव घेईन आणि कधीही वाईट होणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ.